नमस्कार दर्शको, नवीन एका व्हिडिओमध्ये मी स्वागत करत आहे आपला सर्वांचा लाडका गणेश डवरी आणि आपण पाहता जीडी ऑलराऊंडर हे युट्यूब चॅनल. दर्शको, अत्यंत महत्वाची अशी अपडेट मी घेऊन आलेलो आहे आणि ती अपडेट खास करून महाराष्ट्रातील तमाम माता भगिनीसाठी असेल आणि माता भगिनीसाठी ही निराशाजनक सुद्धा ही माहिती असू शकेल. कारण माहितीच तशी आहे. ही माहिती आहे लाडकी बहीण योजनेसंदर्भात. लाडकी बहीण योजना अत्यंत खेदाची बाब सुद्धा म्हणावी लागेल, की ही बातमी महाराष्ट्र शासनाने आपल्याला 1-2 दिवसापूर्वीच आपल्याला ही अपडेट त्यांनी दिली. मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे 54 लाख महिला अपात्र झाल्या होत्या. तर आता सरकारने 80 ते 82 लाख महिला अपात्र केलेल्या आहेत. किती? 80 ते 82 लाख ह्या महिला अपात्र केलेल्या आहेत लाडकी बहीण योजनेतून. दर्शको, हा पूर्ण व्हिडिओ ज्यावेळी आपण पाहाल, त्यावेळीच या बातमीचं गंभीर स्वरूप आपल्याला पाहायला मिळेल. याची कारणे सुद्धा मी आपल्याला सांगेन आणि आपले मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस जे आहेत, त्यांनी एक कमेंट केलेली आहे, ती सुद्धा मी आता तुम्हाला दाखवणार आहे. त्यामुळे कुठेही अर्धवट व्हिडिओ न सोडता, कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत हा ज्यावेळी आपण व्हिडिओ पाहाल, त्यावेळीच आपल्याला लाडकी बहीण योजना संदर्भात संपूर्ण सविस्तर माहिती भेटेल. आता प्रत्येक लाडक्या बहिणीला योजनेपासून वगळण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे की काय, हे हे असंच तमाम माता भगिनींना आता वाटायला लागलेलं आहे. कारण प्रत्येक वेळी लाडकी बहीण योजनेसंदर्भात बातम्या येत असतात. इतक्या कमी केल्या, आज 5 लाख योजनेतून वगळल्या, 10 लाख वगळल्यात, 20 लाख वगळल्या, 50 लाख, 54 लाख आणि आता 82 लाख. कालांतराने असा दिवस येणार आहे की संपूर्ण महिलाच अपात्र होतात का महाराष्ट्रातल्या, असा सुद्धा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरी ही काय अपडेट आहे माता भगिनींनी, काळजीपूर्वक हा व्हिडिओ तुम्ही ऐकला, पाहिला आणि आपल्या प्रत्येक माता भगिनीकडे हा व्हिडिओ शेअर केला, तर त्या सुद्धा जागृत होतील. आणि मला तर वाटतंय आता आवाज उठवण्याची वेळ आलेली आहे की काय. तत्पूर्वी तुम्हाला मी एक व्हिडिओ जे ऑडिओ आहे, देवेंद्र फडणवीस यांनी कालच एक कमेंट केलेली आहे, ते आता मी दाखवतो आणि त्यानंतर संपूर्ण इत्थंभूत माहिती मी आपल्या समोर सादर करतो. तर आता काय आहे, तुम्ही नीट आणि काळजीपूर्वक देवेंद्र फडणवीस जी साहेब मुख्यमंत्री यांची कमेंट ऐका आणि कमेंट करून मला तुम्ही नक्कीच सांगा, काय ह्या कमेंट हे योग्य आहे का विधान, की अयोग्य आहे, हे मला कमेंट करून सांगा. तर आता आपण त्यांची ऑडिओ क्लिप ऐकूया. मी आज तुमच्या माध्यमातून महिलांना पुन्हा सांगतो की यांच्यापैकी कोणाला वाटत असेल की आम्ही एलिजिबल आहोत आणि काही कारणाने आम्ही केवायसी करायचं राहून गेलो, अजूनही सरकारची तयारी आहे. आजही आम्ही केवायसी करता विंडो ओपन करायला तयार आहोत. पण जे इनएलिजिबल आहेत त्यांना जर आम्ही उद्या दिलं तर सीएजी आम्हाला विचारणार आहे आणि सीएजी आम्हाला वसुली करायला लावणार आहे. सीएजी हे नाही म्हणणार नुसतं इनएलिजिबलला का दिलं. आता तर आम्ही ही भूमिका घेतली आहे की आजपर्यंत ज्यांना दिलं ते इनएलिजिबल, पुरुष सोडून, पुरुषांकडनं तर वसूलच करू, पण पुरुष सोडून ज्या महिला इनएलिजिबल असताना घेत होत्या त्यांना वन टाइम माफी देऊन त्यांच्याकडनं काही वसुली आम्ही करणार नाही. पण उद्याला हे जर आम्ही कायम ठेवलं, म्हणजे केवायसी झाल्यानंतरही ज्या इनएलिजिबल निघाल्या त्यांना जर आम्ही देणं सुरू ठेवलं तर आम्हाला त्यांच्याकडनं वसुली करा असा सीएजीचा आदेश हा प्राप्त होईल. आणि त्यानंतर हे किती वाईट असेल की बहिणींना पैसे द्यायचे आणि मग त्यांच्याकडे जाऊन सांगायचं आता पैसे परत करा. आणि म्हणून जे होत आहे ते नियमाने होत आहे. मी आज तुमच्या माध्यमातून महिलांना पुन्हा सांगतो की यांच्यापैकी कोणाला वाटत असेल की आम्ही एलिजिबल आहोत आणि
काही कारणाने आम्ही केवायसी करायचं राहून गेलो. अजूनही सरकारची तयारी आहे. आजही आम्ही केवायसी करता विंडो ओपन करायला तयार आहोत. पण जे इनएलिजिबल आहेत त्यांना जर आम्ही उद्या दिलं तर सीएजी आम्हाला विचारणार आहे आणि सीएजी आम्हाला वसुली करायला लावणार आहे. सीएजी हे नाही म्हणणार नुसतं इनएलिजिबलला का दिलं. आता तर आम्ही ही भूमिका घेतली आहे की आजपर्यंत ज्यांना दिलं ते इनएलिजिबल पुरुष सोडून, पुरुषांकडनं तर वसूलच करू, पण पुरुष सोडून ज्या महिला इनएलिजिबल असताना घेत होत्या त्यांना वन टाइम माफी देऊन त्यांच्याकडनं काही वसुली आम्ही करणार नाही. पण उद्याला हे जर आम्ही कायम ठेवलं म्हणजे केवायसी झाल्यानंतरही ज्या इनएलिजिबल निघाल्या त्यांना जर आम्ही देणं सुरू ठेवलं तर आम्हाला त्यांच्याकडनं वसुली करा असा सीएजीचा आदेश हा प्राप्त होईल. आणि त्यानंतर हे किती वाईट असेल की बहिणींना पैसे द्यायचे आणि मग त्यांच्याकडे जाऊन सांगायचं आता पैसे परत करा. आणि म्हणून जे होत आहे ते नियमाने होत आहे. मी आज तुमच्या तर महिला भगिनीनो, ही कमेंट आपल्याला देवेंद्र फडणवीस साहेबांचं ऐकाय मिळालं. हे योग्य आहे का मला कमेंट करून सांगा. सीएजी चीफ ऑडिटर यांना जाब विचारणार की तुम्ही पैसे का देताय. मग याचा विचार विधानसभा निवडणुकीच्या आधी आपण केला नव्हता. सरसकट लाडकी बहीण योजनेला तुम्ही का पैसे दिले त्यावेळी. प्रत्येक माता भगिनीच्या खात्यावर 1,500 रुपये का दिले तुम्ही. हे त्यावेळी तुम्ही विचार केला नव्हता. हे आणि आत्ताच तुम्हाला सीएजी आठवली. त्यावेळी सीएजी कुठे नव्हती. चीफ ऑडिटर त्यावेळी कुठे गेले होते ते. हे फडणवीस साहेबांनी याचा विचार करायला हवा होता. एकनाथजी शिंदे साहेबांनी याचा विचार करायला हवा होता. सुमित्रा पवार मॅडमनी यांनी विचार करायला हवा होता. हे अतिशय चुकीचं झालेलं आहे. जवळजवळ 80 लाख महिला अपात्र केलेल्या आहेत आणि आता हळूहळू संख्या ती वाढवत आहेत आणि भविष्यात वाढवू पण शकतात. केवायसी पूर्ण केलेले आहेत, काही तांत्रिक काही गोष्टीमुळे अशा सुद्धा महिला अपात्र केलेल्या आहेत. मग हे महाराष्ट्र शासनाने विधानसभा निवडणूक लागण्यापूर्वी ही मुळात लाडकी बहीण योजनाच का अंमलात आणली. बरं आणली ती सरसकट लाडक्या बहीण योजनेला 1,500 रुपये मिळणार म्हणून का जाहीर केले निवडणुकीच्या अगोदर. लाडक्या बहिणीने डोळे झाकून मतदान केलं आणि सरकारला निवडून आणलं. मग आता सरकारचं हे कर्तव्य आहे की प्रत्येक बहिणीला 1,500 रुपये दिलेच पाहिजे. ती स्त्री आहे ना, स्त्रीला 1,500 रुपये दिले पाहिजे. ती कुठल्याही शासकीय असू दे, निमशासकीय असू दे, खाजगी असू दे, श्रीमंत असू दे. सरसकट तुम्ही लाडकी बहीण योजना ही त्यावेळी अंमलात आणली होती विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी. आणि लाडक्या बहिणीने आपली लाडकी बहीण साधी भोळी तिने डोळे झाकून सरकारला निवडून आणलं. आणि आता आता सीएजी कुठे आलं, चीफ ऑडिटर आत्ताच का आलं, जागा झालं, आता हिशोब मागतं आहे का ते. मग त्यावेळी तुम्ही विचार केला नव्हता याचा. अक्षरशः बहिणीमध्ये असंतोष निर्माण झालेला आहे. परत हे पण म्हणतात केवायसी आम्ही परत अपडेट करू आणि आम्हाला सीएजी जाब विचारणार. केंद्रात सरकार आपलं, महाराष्ट्रात सरकार आपलं, सीएजी संस्था ही स्वतंत्र आहे आणि आपल्या संबंधितच आहेत. सीएजी आपल्या शब्दाबाहेर जाणार आहे का. तर तुम्ही हे सुरुवातीलाच लाडकी बहीण योजना ज्यावेळी तुम्ही अंमलात आणली त्यावेळीच आपण जे यामध्ये पात्र महिला असतील, गोरगरीब, निराधार, ज्यांचं 2.5 लाखापेक्षा उत्पन्न कमी असेल, अशाच महिलांची आपण निवड करायला हवी होती. आपण सरसकट प्रत्येक महिलेला त्याचं 1,500 देऊन प्रत्येक महिलाला त्याचा मोबदला देऊन लाडक्या बहीण योजनेअंतर्गत खूप मोठी तुम्ही चुकी केलेली आहे. अतिशय बातमी ही चुकीची म्हणली तरी चालेल
80, 82, 83 लाख महिला अपात्र ज्या ह्या 2.5 लाखापेक्षा आहेत, त्या प्रत्येक महिलेला वाटत असतं की आपल्याला या योजनेत आपण असावं, आपल्याला काही ना काहीतरी मिळावं. पण अक्षरशः महाराष्ट्र शासनाने हे चुकीचं कार्य केलेलं आहे. हे अतिशय चुकीचं कार्य आहे. तुम्ही देताना ज्यावेळी आपण योजना जाहीर केली होती, त्यावेळी तर तुम्ही याची पूर्ण नियोजन करून बाबा ज्या ज्या पात्र आहेत, या नियमात बसतात, त्याच महिला आम्ही 1,500 ₹2,000 देणार आहोत. हा विषयच आला नसता ना मुळात. आणि आता सी तुम्ही नाव घेता. ला आपण घाबरते सरकार. चीफ ऑडिटर. पैशांची घेवाणीचा हिशोब करणारी एक संस्था आहे ही केंद्र शासनाची. राष्ट्रपती नियुक्त करतात या संस्थेला. राष्ट्रपती पाहत असतात. तरी याचा विचार जे आत्ताचं जे सरकार आहे, फडणवीस साहेब असेल, आपले एकनाथ शिंदेजी साहेब असतील, पवार मॅडम असतील, त्या तिघांनी मिळून याचा विचार केला पाहिजे आणि प्रत्येक महिलेला आता याचा लाभ दिला पाहिजे. हे तुम्ही चुकलाय. तुम्ही शब्द दिला होता महिलांना, सरसकट महिलांना याचा लाभ भेटणार. ज्यावेळी आपण निवडून आला, आपलं सरकार आलं, त्यावेळी आपण बदलला. म्हणजे ही एक प्रकारची चिटिंग आहे महिला भगिनीसोबत. हे मला तरी एक व्यक्ती म्हणून योग्य वाटलेलं नाही आणि महाराष्ट्रातल्या तमाम माता भगिनी असतील, त्यांना सुद्धा हे योग्य वाटलेलं नसेल. बऱ्याच अशा महिला आहेत, अक्षरशः असंतोष त्यांच्यामध्ये पसरलेला आहे. एक महिला अतिशय गरीब आहेत, सगळ्यात बसतात, तरी पण त्यांना त्याचा लाभ भेटत नाही. मग त्यांनी त्यावेळी विचार केला होता का बाबा हे असं होईल म्हणून? मग आपण असं का त्यांच्याबरोबर केलं? याचा जाब येणाऱ्या काळात आपल्याला सरकारला द्यावा तर नक्कीच लागेल, त्यात काही शंका नाही. त्यामुळे आपले फडणवीस साहेब असतील, त्यांनी योग्य अजून सुद्धा विचार केला पाहिजे. नियोजन व्यवस्थित केलं पाहिजे. परत एकदा व्यवस्थित KYC करून सगळ्याच महिला तुम्ही जर पात्र केल्या तर चांगलं आहे. नाहीतर अन्यथा येणाऱ्या काळात आपल्याला याचा खूप त्रास होईल, यात काही शंका नाही. तर 80 ते 82 लाख महिला ज्या अपात्र झालेल्या आहेत, होतायत, त्यांनी आता काही अर्थ नाही. लाडक्या बहीण योजनेचा फायदा मिळेल या भ्रमात राहू नका. ज्यांना मिळाला आहे त्यांनी त्याचा लाभ घ्या. ज्यांना नाही मिळाला त्यांनी आता शांत बसणे. याच्या पलीकडे आपल्याकडे गत्यंतर नाही. सरकार आश्वासनं देतच असतं. आपण डोळे झाकून त्याच्यावर विश्वास ठेवत असता. याच्या पलीकडे माता भगिनी काही करत नाही. त्याच्यामुळे तुम्ही जे तुमचं काम करत आलेलं आहात, शांत बसणे, ते शांत बसा. आता काही पर्याय नाही, काही हातात उरलेलं नाही. त्यामुळे आदिती तटकरेजी मॅडम, मला एवढंच आम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं आहे. या लाडक्या बहीण योजनेचा विचार आपण ज्यावेळी विधानसभा निवडणुका होत्या त्यावेळीच विचार याचा करायला हवा होता. तुम्ही सरसकट योजनेला सगळ्या महिलांना दिल्या होत्या. सगळ्या महिला योजनेत आणल्या होत्या. सगळ्या महिलांना पैसे पाठवले होते. त्यामुळे तुम्ही विश्वास महिलांचा तर आता तुमच्यावर उडावलेलाच आहे. आता तो विश्वास कसा संपादन करायचा, काय करायचा, ते आता तुम्हीच ठरवा. माझं काम होतं माता भगिनींना जागरूक करणं, सावध करणं. ते मी व्हिडिओच्या माध्यमातून करत असतो. तर दर्शको, माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून सांगा. आपण कुठून बोलताय कमेंट करून सांगा. आपल्याला काय प्रश्न असतील, जाब असतील, हे पण कमेंट करून तुम्ही मला सांगा. येणाऱ्या काळात असेच नवनवीन व्हिडिओ आपल्या समोर येणार आहेत. तुर्तास धन्यवाद. नमस्कार. जय महाराष्ट्र.